भाई घरी थांबलं ना तर घरचे काही ना काही कामं लावतात बाबा, वैताग आला पक्का. अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. कार्तिक महेन म्हणून आपला मित्र आहे, त्यांनी चहाचा स्टॉल टाकलाय. भाई घरी थांबलं ना तर घरचे काही ना काही कामं लावतात बाबा, वैताग आला पक्का. सकाळी रात्री फरानंद मी 2 वाजता घरी आलो आणि आता झोपलो सकाळी 10 वाजेपर्यंत. आणि मम्मीने उठवलं, उठवल्यानंतर घरातली जी कामं आहे ती करायला लावली. आणि आता ती कामं करण्यासाठी मग वापगोला आलो. फरान गेला खेळला, मी आलो वापगोला. दुपारून परत जायची आपापल्या कामाला. तर विषय असा, मी वापगोला गेलो होतो पाणी आणायला. आपलं जारचं असल्यामुळं जार संपले होते, सगळे जार आणायला गेलो होतो गाडीमध्ये. हे जार आपल्याला पाणी भरून घेतलं इथं प्यायला, कारण आपण मस्त जारचा बिझनेस करतो आपण. पण बाई नाही, जारचं पाणी सहन होतं आपल्याला घरात कोणाला. आपल्याला गावठी पाणी, विहिरीचं पाणी सहन होतं, म्हणून आपण विहिरीचं पाणी पितो. सो आपल्यासाठी एक भरून घेतला विहिरीचा जार. आणि मग आता निघालोय, बघूया आता पुढं. तर जार दाखवतो तुम्हाला. सगळे जार भरून घेतले मस्तपैकी. भाई लय हजा असती घरी राहिल्यानंतर. आता फरण पण आला असेल, बघतो आता घरी जाऊन काय होते. चलो. सध्या लय सहन करावं लागतंय, कारण रस्ता एकदम भंगार असल्यामुळे पुढे यायची इच्छा पण होत नाही. इथून फक्त खेडच्या पुढे निघाल्यानंतर बाई बरं वाटते, कारण रस्ते एकदम घाण झालेत. बघा सगळीकडे कामच चाललेली आहेत, त्याच्यामुळे काहीच चान्सच नाहीये. तो कुछ दिनों बाद अच्छे दिन आने वाले हैं. मोदी सरकार 5 साल बाद बोलते हैं कि अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. ठीक है, अभी मोदी ने तो नहीं लाया है, तो हमारे इधर तो थोड़ा फार अच्छे दिन आने के चांसेस लग रहे हैं. तो हमारे को भाई सही लग रहा है. बाकी का जाने दो, मजा आ रही है. आईला फरान पण आला. मी यायच्या आधी झालाय फरान, म्हणलं भाई झालं काम. त्याचं पण काम झालेलं दिसतंय. ते काही त्यांनी मटेरियल आणलंय सगळं. सगळ्यात मोठी डेंजर गोष्ट म्हणजे घरी थांबण्याचे हे दुष्परिणाम असतात. भाई लोक, आमच्या घरात आम्हाला बहीण नसल्यामुळे सगळी कामं आम्हाला करावी लागतात. चला आता आम्ही दोघं निघालो. फरान निघाला जॉबला, मी निघालो माझ्या कामाला. चहाचा टायमिंग झालाय, 5:30 वाजलेत. म्हटलं खाली जाऊन चहा पिऊन यावा. स्वराज्य हॉटेलमध्ये दररोज जात असतो, पण आज दत्ता शेठ म्हणले की आज आपण दुसरीकडे जाऊ चहा टेस्ट करायला. तर आता आपल्या बिल्डिंगच्या खाली बालाजी आर्किड्स म्हणून आपली बिल्डिंग आहे, तिथं कार्तिक महेन म्हणून आपला मित्र आहे, त्यांनी चहाचा स्टॉल टाकलाय. आणि हा त्याचा भाऊ आहे. सो हे लोक इथं असतात. चहा एकदम बेस्ट आहे भाई. आई शपथ, चहा पिऊन झाल्यानंतर डोक्यात आलं बाई, फरान शेठचा चष्मा बनवायला टाकायचं म्हटल्यावर मग चला डोळ्याचा चष्मा बनवायचा. डोकं दुखत होतं म्हणून आत्ता चष्म्याच्या दुकानात गेलो होतो. सकाळी 11 वाजेपर्यंत इज्जतीत झोपून दिलं घरच्यांनी. त्याच्यानंतर इज्जतीत उठवल्यानंतर इज्जतीत कामं सांगितली. शांतीत क्रांती भाई याला म्हणतात, घरच्यांची पद्धत. मग तिथून पुढं गेलो, सगळी कामं उरकली. 12-12:30 वाजेपर्यंत घरी आलो, खाल्लं पिल्लं मस्तपैकी भाई, मौज नाही म्हणता येत पण ठीकठाक. मग काय थोडंसं झोपलो पण नाही म्हणता यायचं भाई. 5-10 मिनिटाचा एक रेस्ट घेतला, नॅप घेतला. आणि त्याच्यानंतर फरान मी निघालो आपल्या कामाला. तर बोरिंगच्या कामाला फरान पण गेलाय आणि मी पण गेलाय. काय लाईफ चालली एकदम भारी. तर बरं वाटते, सगळेजण मला बघतात येत. तर ह्याच्यासोबत मी माझं कॉन्टेंट पण शेअर करते, आपले व्हिडिओज पण रोज येतात. हे पण मला भारी वाटते, कारण आवडत्या गोष्टीवर आणि न आवडत्या गोष्टीवरती फोकस करून काम करणं ह्याच्यातली मेन गोष्ट आहे. काय बोललो मलाच नाही कळलं, पण मला व्हिडिओ बनवणं लई आवडतं. खरं सांगतो, मी आत्ता जे करतो त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त मला ते आवडतं. सो ते पण करतो आहे. फुल टाईम तर नाही देते, पण जसं करतो आहे तसं करतो आहे एकदम भारी. आणि चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर बघा आपले व्हिडिओज इन्स्टाला आणि मला कमेंट करा त्या व्हिडिओजला कसे झालेत, काय झालेत. रिस्पॉन्स द्या रे. चला छान यार. चला भेटूयात आता पुढच्या ब्लॉगमध्ये.